कडाक्याच्या थंडीमध्ये गरम गरम शेकोटी मिळाली तर किती भारी वाटतं. आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास हा आलाच. सर्दी खोकल्याचा त्रास, खूप डोकेदुखी हा त्रास आपल्याला होतोच. त्यासाठी तुम्हाला मी काढा दाखवणार आहे. त्यासाठी मी घेतला आहे 2 कप पाणी. या कपाने 2 कप घेतला आहे आणि ते उकळायला ठेवू आपण इकडे. आणि आपण आता त्यामध्ये मसाले टाकून घेऊ. 1 मिरा, 1 लवंग आणि दालचिनीचा तुकडा थोडासा, अद्रक, ओवा. आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे छान प्रकारे. त्याचा 1 चे 2 तुकडे करायचे आहे. खूप नाही कुटायचे. अशा प्रकारे कुटून घ्यायचं आहे आपल्याला आणि या पाण्यात टाकून द्यायचं आहे आणि उकळायला ठेवायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. जास्त जरी हळद झाली तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. हे मिक्स करायचं आहे आपल्याला छानपैकी. मी उकळत आलेला आहे आता. यामध्ये गूळसुद्धा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकता. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. तयार आहे आपला गरमागरम काढा. खूपच असा गुणकारी, डोकेदुखी, सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा काढा पिऊन बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला या काढ्याने फरक पडला का ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.